कोणता? जो रिक्षावाल्याचा जो प्रयोग आपण केलेला आहे एका कोणता रिक्षावाला? आता आपण इंदोरचं तो नागपुरात करता नसता करता. त्याचं कारण मी मला सांगतो. आता आमची ओळख झालेली, ज्यावेळेस माझा परिचय असतो किंवा माझ्या कार्यकर्त्यांचा परिचय असतो आणि इथे प्रत्येकाला एंट्री नसते. तुम्ही जर तो दिव्य दरबार दिव्य दरबार तुम्ही पाहिलेले, दिव्य दरबारामध्ये जो म्हणेल त्याची चिठ्ठी नाही लागत. अनेक लोक मैंने 10 बार चिठ्ठी लगाई, मैंने 100 बार चिठ्ठी लगाई, आज मेरी पहिली बार चिठ्ठी लगी. म्हणजे त्याचा नंबर ते मला गेले गॅरंटी नाही, मी नंबर घुसवू नाही शकत. कशी तपासली? हे जे बाबा होते ते डायरेक्ट प्रत्येकाला अटेंड करत असतात, प्रत्येक माणसाचं सांगत असतात. म्हणून त्या ठिकाणी शक्य होतं. लहरी बाबा शक्य होता. हा ज्योतिषाची आमची सगळी पुरच पकडली, त्यांना कसं फेड केलं जातं ते सगळे पुरावे बाहेर आणले. मी तरुण भारतात ते सगळं छापलं होतं, तरुण भारतात ते सगळं आधी प्रसिद्ध झालं. ते सगळं आपल्याला करतायत. इथे ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या पद्धतीच्या वातावरणात करतायत. आता तुम्ही पत्रकार आहात, उघड्या डोळ्यांनी पाहता, तुमच्या लक्षात आलं की ही बदमाशी आहे. तुम्ही तिथे बोलू शकता का? एवढ्या पब्लिक समोर बोलाल तर तुम्ही कदाचित जिवंत नाही राहणार. म्हणजे इथे केवळ आम्ही मृत्यूला घाबरतो असं नाही, पण लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होतील. आणि म्हणून जेव्हा बाबा स्वीकारेल, बरं आव्हान स्वीकारण्याचा अर्थ काय आहे? त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर या सगळ्या शर्ती मान्य केल्या अशी सही केल्यानंतर आव्हान स्वीकारलं असं मानलं जाईल, असं या शर्तीमध्ये दिलेलं आहे. ही प्रत तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही होतो आणि त्यांना प्रश्न विचारला की मी जे आव्हान दिलेलं आहे ते करा. त्यावर तिथे काही नाही बोलले, पण एका हॉटेलमध्ये जेव्हा त्याचे सदस्य होते किंवा त्याचे फॉलोअर्स होते त्यामध्ये त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला की त्यांना कुठली हो आज आहे दरबार मग बाकी तिची असं नाही की पत्रकार प्रश्न विचारत नाही. नाही, मी असं नाही म्हणतो. मी असं म्हटलं की तुम्ही असं म्हणू शकता. तुमच्या लक्षात आलं की ही बदमाशी आहे, ही माहिती पुरवलेली आहे, हे तुमच्या लक्षात आलं, तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकता का? इतक्या लोकांच्या समोर आणि ते भक्तीनं भरलेल्या लोकांसमोर. अशाने केवळ लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होतील, बाकी काही नाही. मी अतिशय व्यवस्थितरित्या काम करत आलेलो आहे, लोकांचं मन सांभाळत काम करत आलेलो आहे आणि म्हणूनच 44 वर्षे या पद्धतीनं सक्सेसफुली काम करू शकतो आहे. लोकांच्या भक्तांच्या भावना या प्रामाणिक आहेत. बाबा जरी बदमाश असला, ठग असला तरी भक्तांच्या भावना तो प्रामाणिक. त्या कशा भडकतात, त्याचे कसे उद्रेक होतात याची मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. बाबाने एकदा आव्हान स्वीकारल्यानंतर, त्यांनी स्वतः सही केल्यानंतर एकदम परिस्थिती बदलली. तिथे टोटल कंट्रोल सिच्युएशन मला ठेवता आहे. त्यांच्यापर्यंत माहिती आजकाल आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की विमानतळावर गेल्यानंतर तुम्हाला नुसते आपल्या डोळ्यासमोर आणला की ताबडतोब विमानाचं दारखुल म्हणजे एंट्री दारखुल पूर्वीसारखं तुम्हाला कार्ड वगैरे दाखवावं लागत नाही. तुमच्या नुसत्या डोळ्यांच्या याच्यावरनं तुम्ही कोण आहात आणि आज तुमचं विमान बुक आहे की नाही याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी अपलोड असते. त्यामुळे आजकाल या पद्धतीची टेक्नॉलॉजी विकसित झालेली. अरे माणसाचा चेहरा मिळाला की पहिल्या 5 मिनिटांमध्ये माहिती काढली जाऊ शकते. 2023 मध्ये मी म्हटलं त्यावेळेस मला अनेक पत्रकारांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. आता तर विमानतळावर ते टेक्निक वापरलंच जातं की एखाद्याचा चेहरा आपल्याला मिळाला. बरं हे मोदींचे छोटे भाऊ आहेत, त्यामुळे जो संपूर्ण डाटा आहे आपल्या आधार कार्डचा तो याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची काय गॅरंटी? तो जर रिलायन्स पर्यंत पोहोचू शकतो, सगळ्या टेलिफोन कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतो, तर याही बाबापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मला किती काळजी घ्यावी लागते याचा तुम्ही अंदाज. मला सगळ्याच गोष्टींची कल्पना करावी लागते ना की याही डाटाचा हा वापर करू शकेल. त्यामुळे त्याला फोटो काढून त्याच्या आधारावर माहिती मिळवता येणार नाही. याकरता मी काय म्हणालो की सगळे मोबाईल्स त्या ठिकाणचे बंद असतात. पत्रकारांजवळ सुद्धा मोबाईल्स नसतात. तरी त्याचे फॉलोअर एवढे का वाटत आहे? आणि तुम्ही आता माझी सरन्यायाधीश गवळी साहेबांबद्दल की जे वक्तव्य केलं होतं त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे कसं बघता तुम्ही त्याला? बेसिकली 2 प्रश्न वेगळे आहेत. आपण आता एक भूषण गवईंचा प्रश्न घेऊ. भूषण गवईंची मी एकूण 3 व्याख्यानं ऐकली. त्यातल्या कोणत्या तरी एका व्याख्यानामध्ये ते असं बोलताना बोलले, रिटायर झाल्यानंतरची व्याख्यान. एक व्याख्यान ते प्रत्येक म्हणजे आनंदवनचं जे व्याख्यान आहे ते आधीचं आहे. त्यामध्ये ते असं बोलले की आंबेडकरी विचारधारेतनं माझं पोषण झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ निघत होता की मी आंबेडकरी विचारधारेचं दूध प्यायलेलो आहे आणि म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला. भूषण गवई केवळ रासू गवईंचे पुत्र आहेत आणि ते CJI आहेत म्हणून नाही म्हणाल.
उद्या जर दुसऱ्या एखाद्या सीजीआयने या पद्धतीनं एखाद्या ठग बाबाच्या पायावर डोकं ठेवलं असतं तर काही ऑब्जेक्शन मिळण्याचं कारण नव्हतं. त्याची ती वैयक्तिक श्रद्धा आहे, त्यातल्या त्यात आता तर ते रिटायर झालेले आहेत, त्यामुळे बोलण्याचा मुद्दाच येत नाही. रासू गवईंबद्दलचा एक अनुभव मी तुम्हाला सांगेन. त्यावेळेस मी ऍक्टिव्ह पत्रकारिता करत होतो. रासू गवई आणि गोरा आपले गाणा या दोघांनी आपल्या दीक्षाभूमीवर नागपूरच्या विक्तू बाबांचा सत्कार ठेवला होता. त्यावेळेस विक्तू बाबा जिवंत होते. मी त्याच्या विरुद्ध उभा राहिलो. नुकतीच चळवळ सुरू केली होती. जगन बंजारी माझ्यासोबत उभे राहिले. सिद्धार्थ सोनटक्के म्हणून लोकमतचे पत्रकार होते, ते माझ्यासोबत उभे राहिले. जेमिनी कडू होते. आम्ही 4 लोकांनी पत्रक काढले. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि त्यांनी विक्तू बाबाचा सत्कार इतक्या मोठ्या प्रमाणावर ते करणार होते दीक्षाभूमीवर, तो रद्द केला. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं की आंबेडकरी विचारधारेच्या विरुद्ध विक्तू बाबाचे चमत्कार लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तो चमत्कारी पुरुष मानला जातो आणि तुम्ही त्यांचा सत्कार दीक्षाभूमीवर करणं, तो त्यांनी ताबडतोब तो रद्द केला. हा माझा त्यांचा एक अनुभव आहे. तर एक आंबेडकरी विचारधारेचा एक अतिशय महत्वाचा माणूस, त्यांचा हा मुलगा, जे स्वतः असं म्हणतात की मी स्वतः आंबेडकरी विचारांचं दूध प्यायलेलो आहे, तो माणूस जर असं वागत असेल तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम सगळ्यांवर होतो. हा झाला पहिला मुद्दा. म्हणून मी ती प्रतिक्रिया व्यक्त केली की ठीक आहे, तुम्ही आता धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या ठगाच्या पाया पडला तर किमान आता आंबेडकरांचं नाव तुम्ही घेऊ नका, कारण तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. त्यावर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असं म्हणाले की श्याम मानवला हा अधिकार कोणी दिला? त्यांना काय असे सर्टिफिकेट वाटण्याचा कोणी अधिकार दिलेला आहे काय? ते कोण आहेत असं बोलणारे? हे म्हणण्याचा देवेंद्र फडणवीसांना पूर्ण अधिकार आहे. कारण ते एक नाही 100 बाबांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि जय आंबेडकर म्हटलं तरी आमचं ऑब्जेक्शन नाही, कारण त्यांना आंबेडकर, शाहू फुले यांचे विचार या जन्मात करणं शक्य नाही. ते पोथी वाचतात, त्या पद्धतीने या तिघांचे विचार वाचतील, तुमच्यापुढे छान भाषण देतील, पण त्यातला एकही विचार आतमध्ये शिरू देणार नाही. आणि त्यामुळे या विचारांची त्यांची पूर्ण फारकत असल्यामुळं त्यांनी असं बोलणं त्यांना माफ आहे. 100 लोकांच्या पायापुढे आम्ही काही ऑब्जेक्शन तुम्हाला घेणार नाही. तुम्ही आंबेडकरांचं नाव वारंवार घेणार, फुल्यांचं नाव घेणार, शाहूचं घेणार, हे सगळं तुमचं ढोंग आहे. मला अधिकार काय? मला जेव्हापासून कळायला लागलं, मी 19व्या वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आणि तेव्हापासून शाहू फुले आंबेडकरांचे विचार जीवनामध्ये अंमलात आणतो आहे. संपूर्ण माझ्या 74 वर्षाच्या आयुष्यामध्ये वयाच्या 19 पासून आजपर्यंत एकदाही त्या विचारांपासून मी कुठेही ढळलो नाही. त्या विचारांना छेद देईल या पद्धतीचं वक्तव्य कधी केलं नाही. माझ्या सामाजिक किंवा कोणत्याही कामामध्ये त्या पद्धतीचं काम केलं नाही आणि त्यामुळे आंबेडकरांच्या विचारधारेचा मी खंदा समर्थक आणि पाईक असल्यामुळं त्याच्यावर बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि तो मला आंबेडकरी विचारधारेनंच दिलेला आहे. वर्तमानमध्ये जे राजकारण आहे पार पाडायची आहे. पहिल्यांदा हे आव्हान त्यांनी किती टक्के त्यांना मार्क्स मिळेल, कदाचित त्यांना 10% मार्क्स मिळाले. ते म्हणाले नाही, पहली बार मेरी गलती हो गई, भगवान जी का मेरा कनेक्शन नहीं हुआ, दूसरी बार मुझे चाहिए, त्यांच्या करता येईल. आणि पहिल्यांदा त्यांनी 90% करेक्ट सांगितलं. त्यामध्ये आध्यात्मिक शक्तीपेक्षा किंवा दैवी शक्तीपेक्षा किंवा ज्याला आपण दैवी दृष्टी म्हणतो त्यापेक्षा इतर मार्गांचा अवलंब झाला असेल तर ते लूपहोल्स काढण्यासाठी दुसऱ्यांदा ही प्रक्रिया रिपीट केली जाते. दोघांसाठी ती असते. दोन्ही वेळेस जर 90% करेक्ट ते सांगू शकले तर त्यांना 80 लाखाचं पारितोषिक तेव्हाच्या तेव्हा देईन. त्यानंतर आजपर्यंत मी लोकांना गेले 44 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून सांगत आलो आहे की या जगामध्ये कोणत्याही माणसामध्ये दैवी शक्ती नसते, कोणत्याही माणसामध्ये देव येत नाही, कोणत्याही माणसामध्ये दिव्य दृष्टी आणि दिव्य शक्ती नसते असं मी सांगतोय. ते खोटं ठरेल या जगामध्ये आणि म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम आम्ही कायमचं बंद करू आणि त्याचे भक्त बनू, त्याच्या पायावर डोकं ठेवू असंही मी जाहीर केलेलं आहे. कारण मला माहित आहे आणि धीरेंद्र कृष्ण महाराजालाही माहित आहे की त्याच्याजवळ कोणतीही दिव्य शक्ती नाही, त्याच्याजवळ आपोआप ओळखण्याचं कोणतंही सामर्थ्य नाही, त्याच्याजवळ दिव्य दृष्टी क्लेरोवायन्स ज्याला म्हणतात ती नाही, टेलिपॅथी नाही, इंट्युशन नाही, या पद्धतीचं कोणतंही सामर्थ्य त्याच्याजवळ नाहीये. जगामध्ये आजपर्यंत संपूर्ण जगातल्या पॅरासायकोलॉजी डिपार्टमेंटनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जे.बी. राईन पहिल्यांदा या पॅरासायकोलॉजी डिपार्टमेंटचं निर्मिती करणाऱ्या माणसाचं नाव आहे. 75 वर्ष अमेरिकेमध्ये हे डिपार्टमेंट चालत होतं, त्यातनं काहीही सिद्ध होऊ शकलं नाही म्हणून ते बंद करण्यात आलं.
अमेरिकेचं मिलिटरी डिपार्टमेंट, रशियाचं मिलिटरी डिपार्टमेंट यांनीही या पद्धतीच्या शक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जगामध्ये आजपर्यंत कुणालाही अशा पद्धतीनं आपोआप कळण्याची, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो किंवा टेलिपॅथी म्हणतो, या पद्धतीची क्षमता नसते आणि कुठेही जाऊन पाहण्याची क्षमता नसते. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून सायन्स हे आज मान्य करत नाही. जर धीरेंद्र कृष्ण महाराज 90% हे करेक्ट सिद्ध करू शकले तर काय, ही भारताकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट ठरेल. जगामध्ये आजपर्यंत जे सिद्ध झालं नाही, तर भारतामध्ये एक माणूस आहे ज्याच्याजवळ या पद्धतीची दैवी शक्ती आहे, ज्याच्याजवळ दिव्य दृष्टी आहे. हे सिद्ध होईल आणि जगभरची माणसं ते तपासण्यासाठी इथे येतील. इतकी मोठी घटना असेल, ही सामान्य घटना नाही. पण मी पुन्हा एकदा रिपीट करून आता थांबतो की धीरेंद्र कृष्ण महाराजांना माहीत आहे की त्यांच्यामध्ये या पद्धतीची शक्ती नाही. ते लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन त्यांना केवळ लुबाडण्याचं काम करत असतात. हे त्यांना नीट माहीत असल्यामुळं आणि मुळामध्ये हा माणूस ठग असल्यामुळं या पद्धतीच्या सुरक्षित वातावरणामध्ये, जिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी सिद्ध होईल, अशा वातावरणामध्ये कधीही आव्हान स्वीकारून ते अंमलात आणण्यासाठी पुढे येणार नाही. आज येणार नाही, उद्या येणार नाही, परवा येणार नाही. आणि तरीही मी एवढंच फक्त जाहीर करतो की हे आव्हान दीर्घकाळाकरता ओपन आहे. मला हे कळत नाही की पत्रकार संघ नागपूरचा, नागपूरचे पत्रकार या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री आहे, ते त्यांचे शिष्य आहे, त्यांच्या पायावर वारंवार डोकं ठेवलं. त्यांना किती सुंदर सुरक्षा प्राप्त होईल. आम्हाला कोणत्याही प्रकारे बदमाशी करण्याची संधी मिळणार नाही, त्यांनाही मिळणार नाही. आम्ही कधी करतच नाही बदमाशी, पण संधीच मिळणार नाही. त्यांना 100% सुरक्षितता प्राप्त होईल, 100% साथ, त्यांना जी काही शांती पाहिजे ती शांती प्राप्त होईल. मग ही आव्हान स्वीकारण्यासाठी त्यांची अडचण काय आहे? अडचण एकच आहे, त्यांच्यामध्ये ही शक्ती नाही, त्यांना ते सिद्ध करता येत नाही. सर, आपण जो प्रयोग जो म्हटला बेसिकली राजकीय पुढाऱ्यांचे आणि राजकीय मोठ्या लोकांचे संबंध बाबा लोकांशी असतात पूर्वीपासून. सत्यसाई बाबांचे, विलासरावांचे होते, नरसिंहरावांचे होते, शंकरराव चव्हाणांचे होते, इव्हन आमचे शिवाजीराव मोघे यांचे होते. पण ही माणसं आपल्या अंधश्रद्धांचा परिणाम लोकांच्या अंधश्रद्धा वाढवण्यामध्ये करत नसत, राजकारणामध्ये आणत नसत. विलासराव देशमुख सत्यसाई बाबांचे परमभक्त असताना त्यांनी 2005 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा विधानसभेमध्ये नागपूरमध्ये संमत केला. यामध्ये दुसरं कलम आहे जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये, चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा आहे, 6 महिन्यापासून 7 वर्षाची शिक्षा आहे. म्हणजे डायरेक्ट सत्यसाई बाबांना तो लागू होत असताना सुद्धा विलासरावांनी कधी काढून टाका असं म्हटलं नाही आणि तो कायदा संमत करून घेतला. ज्या शिवाजीराव मोघेंच्या सहीनं हा कायदा संमत झालेला आहे, ते शिवाजीराव मोघे तर सत्यसाई बाबांचे इतके भक्त होते की तुम्ही जर मुंबईच्या मंत्रालयात त्यांच्या काळात गेला असाल तर त्यांच्या मुख्य दालनामध्ये मोठा कटआउट सत्यसाई बाबांचा लागला होता. त्यांच्यासोबत मी 3 वर्ष काम केलेलं आहे हा कायदा करण्यासाठी. पण एकदाही त्यांनी दुरान्वयानं सुद्धा सुचवलं नाही की हे कलम जरा तुम्ही शिथिल करा किंवा काढून टाका. उलट त्यांनी हा कायदा संमत व्हावा याकरता आटोकाट प्रयत्न केला. विधानसभेमध्ये 13 डिसेंबर म्हणजे डिसेंबरला 2013च्या डिसेंबरमध्ये विधानसभेमध्ये हा कायदा संमत झाल्यानंतर मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्यांच्या कारमध्ये बसत आणि म्हणत असत, आता राहू द्या ना, विधान परिषद कशाला संमत करता, झालं ना, लोकांना कळलं ना की आपण या कायद्याच्या बाजूने आहोत, उद्या आपण निवडणुकीमध्ये हारू. त्यावेळी शिवाजीराव मोघे अडून बसले की काही झालं तरी हे विधान परिषदेमध्ये संमत झालं पाहिजे, याचं रूपांतर कायद्यामध्ये झालं पाहिजे. म्हणजे सत्यसाई बाबांचा एवढा पराकुटीचा एक भक्त जो आपल्या मंत्रालयाच्या दालनात कटआउट लावतो, तो माणूस या पद्धतीने वागतो हे मी पाहिलेलं. आता एक देवेंद्र फडणवीसांना आपण उघड अंधश्रद्धा समजत नाही. ते धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन गावोगाव हिंडतात, त्यांचा पक्ष हिंडतो, त्यांना ते पूर्ण पाठबळ देतात. 2 कायद्यांचं, जादूटोणा विरोधी कायदा आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, या 2 कायद्यांचं उल्लंघन केल्यानंतर सुद्धा त्यांचं पोलीस खोटं बोलतं, कायदा लागू होत नाही असं म्हणतात. प्रदीप मिश्रा सारख्या बाबांना घेऊन हे गावोगाव हिंडतात. प्रदीप मिश्रा काय सांगतो की परीक्षा में पास होना है तो अभ्यास करने की आवश्यकता नहीं है,
चाहे आपने अभ्यास किया हो नहीं किया हो, केवल शंकर भगवान के पिंडी को शहद लगाकर अगर आप बेल पत्ती लगाते हो तो आप परीक्षा में पास हो जाओगे। हर समस्या के लिए एक जल लोटा पाणी। या लोकांना घेऊन गावोगाव हिंडणारे हे लोक आहेत, लोकांच्या अंधश्रद्धा वाढवणारे लोक आहेत, लोकांना अधिक अंधश्रद्धांच्या खाईत जगणारे हे लोक आहेत। हा एक बेसिक फरक मला दोघांमध्ये दिसला। राजकीय लोकांच्या वैयक्तिक अंधश्रद्धा असू शकतात आणि त्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल फार टीका न केलेली बरी असं मला वाटतं। सीएम म्हणाले की